नेरळ प्रीमियर लीग NPL 2026 नेरळ शहरात क्रिकेटचा भव्य महासोहळा दिनांक 9, 10 आणि 11 जानेवारी 2026. ठिकाण कोतवालवाडी मैदान नेरळ. नेरळ प्रीमियर लीग 2026 अंतर्गत दमदार संघ, गुणवत्तापूर्ण खेळाडू आणि थरारक सामने यांचा संगम असलेली भव्य क्रिकेट स्पर्धा. आयोजक D3 ग्रुप फाउंडेशन नेरळ. दिलदोस्ती दुनियादारी, स्थानिक युवक मंडळे आणि क्रिकेट प्रेमी. सहकार्य रोहिदास मोरे, सौ सुनीता रोहिदास मोरे, प्रथमेश रोहिदास मोरे. कर्जत तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने हालचालींना वेग दिला असून राजकीय वातावरण तापू लागले. भाजप कर्जत तालुक्यातील सर्व पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता वांजळे येथील पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून या बैठकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले. दरम्यान भाजप कर्जत शहरात नुकताच पार पडलेल्या आत्मचिंतन बैठकीत मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटावर थेट निशाणा साधण्यात आला होता. नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटाने अपेक्षित काम न केल्यानेच भाजपला दारुण पराभव पत्करावा लागल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. या पराभवाचे खापर मित्रपक्षावर फोडल्याने महायुतीतील अंतर्गत धुसफूस उघडपणे समोर आली आहे. याच बैठकीत भाजपने एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोबत जाण्याचा संकेत दिला, तर दुसरीकडे स्वबळावर निवडणूक लढवण्याची आक्रमक भूमिका देखील मांडली. त्यामुळे भाजपची पुढील राजकीय दिशा नेमकी कोणती याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले भाजप नेते किरण ठाकरे यांनी वांजळे येथील आपल्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याने राजकीय चर्चेंना उधाण आले. कर्जत मतदारसंघातील 6 जिल्हा परिषद विभागांपैकी किरण ठाकरे यांच्या विभागात सर्वसाधारण महिला आरक्षण लागल्याने त्यांनी माणगाव तर्फे वर्डी जिल्हा परिषद विभागातून आपल्या बंधू किशोर ठाकरे यांच्या सौभाग्यवती राधिका किशोर ठाकरे यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नेरळ पूर्वेतील साई मंदिर परिसरासह कर्जत कल्याण राज्यमार्गावर ठिकठिकाणी राधिका ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनर झळकवण्यात आले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र दुसरीकडे या विभागात शिंदे गटाने आधीच आपले उमेदवार जाहीर केल्याने युतीत तुटणार की तडजोड होणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले. किरण ठाकरे शिंदे शिवसेनेसोबत जाणार की स्वबळावर ठाम राहणार? भाजपची अधिकृत भूमिका उद्याच्या बैठकीत जाहीर होणार का, की उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय होणार? असे अनेक प्रश्न सध्या कर्जतच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे. नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर भाजप सावध पावले टाकत असताना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणधुमाळीत भाजप नेमकी कोणती खेळी खेळणार हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.